डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचं दिमाखदार आयोजन करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। 14 एप्रिलला देशभरातून आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात। या ठिकाणी सुविधा पुरवण्याच्या सूचना देखील फडणवीसांनी अधिकाऱ्यांना केल्यात। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदेंनी शोक व्यक्त केलाय। मनोज कुमार यांनी भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला असंही शिंदेंनी म्हटलंय। कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी वाढदिवसानिमित्त शांतीधाम वृद्धाश्रमाला भेट दिली। यावेळी आजी आजोबांनी गाण्याच्या माध्यमातून भोईर यांना वाढदिवसाच्या प्रेमळ आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या। लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मंजूर झाल्यानंतर मालाडमध्ये तरुणांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध केलाय। वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्यावं अशी मागणी मुस्लिम तरुणांनी केली आहे। मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे आक्रमक झाली आहे। नवी मुंबईत मनसेच्या शिष्टमंडळानं जुईनगर स्टेट बँकेमध्ये धडक दिली। यावेळी बँकेतल्या आर्थिक व्यवहारांच्या पावत्या हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध होत्या। मनसेनं अधिकाऱ्यांना बालभारतीचं पुस्तक भेट दिलं। आठवडाभरात पावत्या मराठीत उपलब्ध न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे। कल्याणमधील मनसैनिकांनी बँक आणि विविध आस्थापनांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होतो की नाही याची तपासणी केली। पुढील 15 दिवसात सर्व व्यवहार मराठीतनं करण्याचा इशारा दिला। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडनं बँकांना मनसे लिहिलेले पेपर वेट भेट देण्यात आले। दिवा शहरासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिकेची तोडफोड करण्यात आली आहे। अज्ञातांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे। दिवा शहरातील महोत्सव मैदानामध्ये उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या दोन्ही दरवाजात मोठे दगड आढळलेले आहे। या प्रकरणी कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे। पालघर जिल्ह्यातील सफाळे विकास कृती समितीनं सफाळे बंदची हाक दिली। रेल्वे स्थानकाजवळील पूर्व पश्चिमेला जोडणारं रेल्वे फाटक अचानक बंद केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे आक्रमक सफाळेकरांनी बंदची हाक दिली आहे। या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पिण्याचं पाणी, शौचालय आदी उपलब्ध भौतिक सुविधांसह जिओ टॅगिंग करण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। तर जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयानं आपल्या इमारतीचे सौर ऊर्जा सक्षम कराव्यात असे निर्देशही चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये गृहविक्रीनं मोठ्या प्रमाणावर जोर पकडला असून या कालावधीत देशात तब्बल 88,000 घरांची विक्री झाली आहे। यामध्ये सर्वाधिक 24,930 घरांची विक्री मुंबईत झाली। बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे। मुंबईतील वरळीतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत वांद्रेमध्ये SRAच्या कार्यालयात बैठक झाली आहे। या बैठकीसाठी दोन्ही शिवसेनेचे नेते उपस्थित होते। आमदार आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे तसंच खासदार मिलिंद देवरा बैठकीला उपस्थित होते। अर्थ खात्यानं PFचे नियम बदललेत। आता तुम्हाला नॉमिनी आणि अपडेट करायचे आहेत। PF खातेदारांना कोणत्याही खर्चाशिवाय नॉमिनीची माहिती सहज अपडेट करता येणार आहे। खातेधारकांना 4 नॉमिनी ॲड करता येणार आहे। त्यामुळे PF खातेधारकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 10 साध्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला। त्यामुळे हे सर्व रस्ते आता राज्य महामार्ग, राज्यमार्गांना जोडण्यात आलेत। ठिकठिकाणची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 10ही रस्त्यांचा वापर वाहन चालकांना करता येणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं नेमलेल्या क्लीनअप मार्शलच्या प्रतिनिधीची सेवा आजपासून बंद करण्यात आली। क्लीनअप मार्शलकडून दंड आकारण्यात येत असेल तर तक्रार नोंदवण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं। आरे दूध पुन्हा एकदा मुंबईकरांच्या घरात आले। ग्राहकांच्या मागणीनुसार आरे दूध पुन्हा बाजारात उपलब्ध होणार आहे। महानंदकडून आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जात आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्त्यात वाढ होणार आहे। महागाई भत्त्यात 2% वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या या कर्मचाऱ्यांना 53% दरानं महागाई भत्ता दिला जातोय। राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण झाली। मुंबईत पेट्रोलचे दर 103.50 रुपये आहेत तर डिझेलचे दर 90.3 रुपयांवर आहेत।
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती पदावरून तिढा निर्माण झालाय। गोखले संस्थेची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाजाचे अध्यक्ष दामोदर साहू यांनी गुरुवारी यूजीसीला संजीव सन्याल यांना हटवल्याचं पत्र पाठवलं होतं, त्यावरून तिढा निर्माण झालाय। राज्यामधील सर्व विद्यापीठांमध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन केंद्र स्थापन करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली। मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेनं प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा बदल केलाय। 2025-26 या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीचा प्रवेश केवळ केंद्रीय विद्यापीठ प्रवेश चाचणी स्कोअरवर होणार आहे, तर मुलाखती रद्द केल्यात। निवडणूक कामात असलेल्या शिक्षकांना उन्हाळी सुट्टी देण्यात आली नाहीये, त्यामुळे निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करा अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे। राज्यभरातील 94 बालगृह बंद का आहेत असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला। बंद पडलेली बालगृह पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याचं स्पष्टीकरण द्या असे निर्देशही कोर्टाने दिलेत। याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिलेत। MMRDAनं मेट्रोच्या 2 कंत्राटदारांना 1,29,00,000चा दंड ठोठावला। कंत्राटदारांनी मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे डायमंड गार्डनर मानखुर्द मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रचंड विलंब झाला, त्यामुळे MMRDAनं मेट्रोच्या 2 कंत्राटदारांवर कारवाई केली। मुंबईतील 457 बांधकामांवर कारवाई होणार आहे। बनावट नकाशाच्या आधारे परवानगी मिळवून करण्यात आलेल्या बांधकामांवर हातोडा पडणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले। मुंबई महापालिका अधिकारी आणि पोलिसांनी धारावीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे। सायन पूल बंद झाल्यापासून 2 रस्त्यांवर वाहतूक कोंडी कमालीची वाढली, त्यामुळे प्रशासनानं कारवाई करत वाहन चालकांसाठी रस्ते मोकळे करून दिले। वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत। एका वर्षात 9,462 मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली। यापुढेही कठोर कारवाईचे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभार यांनी दिले। म्हाड्यासह मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने देखील महापालिकेचा मालमत्ता कर थकवलाय। भूखंड वापरासंदर्भातील मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर आहे। मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने महापालिकेचे 550 कोटी रुपये थकवले। नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली। वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 1,849 वाहनांविरोधात कारवाई केली। बेशिस्त वाहन चालकांविरोधातील मोहीम यापुढे अशी सुरू राहणार आहे। म्हाड्याचं घर स्वस्तात मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत एका नोकरदाराची फसवणूक करण्यात आली। 3 जणांनी म्हाडाच्या नावानं बनावट ईमेल पाठवत 7 लाख रुपयांना गंडा घातला। 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत। मद्यपान करून वाहन चालवताना चालक सापडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आलेत। त्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करून वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत। DNA अहवाल केवळ पितृत्व सिद्ध करतो, परंतु सहमती आहे की नाही सांगू शकत नाही असं निरीक्षण न्यायालयानं एका बलात्कार प्रकरणावेळी दिलं। बलात्कार प्रकरणातल्या दोषीची 10 वर्षाच्या शिक्षेतनं निर्दोष मुक्तता केली आहे। पालघरमध्ये लहान पापलेटच्या पिल्लांची सुरू असलेली बेसुमार मासेमारी रोखण्यासाठी बोटींवर कारवाई करण्यात आली। यावेळी बोटीतील पापलेटची पिल्लं जाळ्यांचा मोजमाप हस्तगत केलाय। न्यू इंडिया बँकेतल्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्यात। आर्थिक गुन्हे शाखेला आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची परवानगी कोर्टानं दिली आहे। त्यामुळे 5 आरोपींच्या 167 कोटींच्या मालमत्तेवर टाच येणार आहे। त्यामुळे खातेधारकांना त्यांची रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर संशयास्पद वाटणारे 2 कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतलेत। कंटेनरची तपासणी केली असता त्यात गोमांस असल्याचं समोर आलं। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे। बदलापुरातील कान्होर गावात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना वन विभागानं अटक केली। या आरोपींकडून 2 टन मुद्देमाल जप्त केला, तर या आरोपींना न्यायालयात हजर केलं असून त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।
कंपनीच्या ईमेलद्वारे 11 कोटी 34 लाखांची सायबर फसवणूक झाल्याचं उघड झालं। या प्रकरणी अवघ्या काही तासातच 11 कोटी 19 लाख रुपये गोठवण्यात आले। अज्ञात व्यक्तीनं कंपनीच्या बँक खात्याशी जोडलेला ईमेल हॅक करून कोट्यवधींची फसवणूक केली होती। जानेवारीत अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी बनावट कागदपत्र मिळवून कायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई तीव्र केली। राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे, मात्र याला रिक्षा टॅक्सी संघटनेने विरोध केलाय। धोरणांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्याचं संघटनांचं मत आहे। मुंबई शहर आणि उपनगरात आधीच लाखोंच्या संख्येनं रिक्षा टॅक्सी आहेत, तर मेट्रो, रेल्वे, बेस्ट यासारख्या सुविधा असल्यानं ई बाईक टॅक्सीची गरज नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। मध्य रेल्वेच्या लोणावळा मळवली दरम्यान प्रस्तावित रोड ओव्हरब्रिजच्या कामासाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 6 ते 8 एप्रिल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल। ब्लॉक कालावधीमध्ये काही मेल एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे। कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। उच्च न्यायालयानं केडीएमसीला इमारतींवर कारवाई करण्यासह नवीन बांधकामांच्या ठिकाणी विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना दिली होती, मात्र मनपानं सूचनेचं पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। नागरिकांना भेसळविरहित दूध मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनानं मुंबईमध्ये येणाऱ्या जवळपास 1,50,000 लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी केली। यामध्ये विविध कंपन्यांच्या दुधाचे एकूण 108 नमुने तपासले। राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली असली तरी त्याला रिक्षा टॅक्सी संघटनांनी विरोध केलाय, तर धोरणामध्ये सुसूत्रतेचा अभाव असून त्याच्या अंमलबजावणीबाबत संघटनांकडून शंका उपस्थित केली जाते। मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या 10 वर्षात 2.5% कमी झाली, मात्र अजूनही रस्त्यांवर जवळपास 91,000 भटके कुत्रे फिरतायत अशी माहिती आहे। महापालिका आणि ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेनं सर्वेक्षण केलं। भूतदया म्हणून प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न खाऊ घालत असाल तर यापुढे पालिका तुम्हाला 500 रुपये दंड करणार आहे। कबूतर, कुत्री, मांजरे, गायी यांना सार्वजनिक ठिकाणी कोणी खाऊ घालत असेल आणि त्याचा त्रास इतरांना होत असेल तर अशा प्रकरणात 500 रुपयांचा दंड होऊ शकतो। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पाऊस झालाय। सायंकाळी वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस झाला, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दृश्यमानता घटली होती। कल्याण डोंबिवली परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती, तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला। कल्याणमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय। अचानक पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। ठाण्यातल्या शहापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। कर्जतमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे आंबा आणि वीट भट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं, तर अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। ठाण्यामध्ये अचानक हवामानात बदल झालाय। हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे कण पाहायला मिळत आहेत, तर सोसाट्याचा वारा सुटलेला आहे। गेल्या 1 ते 2 दिवसांपासून ठाणे शहरात हवामान बिघडलंय।